मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अनिकेतची काळी ऑडी गाडी जणू रस्त्याला चिरत पुढे धावत होती. पावसाचा वेग आता इतका वाढला होता की आकाशातून पाण्याचे मोठे पाट खाली कोसळत असल्यासारखा भास होत होता. गाडीच्या काचेवर वायपर्सचा एकसारखा आवाज सुरू होता. हा आवाज गाडीच्या आतील जड गुदमरून टाकणाऱ्या शांततेला अधिकच तीव्र करत होता. केबिनच्या आतमध्ये हीटर सुरू असल्यामुळे बाहेरच्या थंडीच्या विरुद्ध एक उबदारपणा पसरला होता. पण या उबदार हवेमध्येही दोन जीवांची मन मात्र एका अनामिक अस्वस्थतेने थिजून गेली होती. मयुरीने तिची मान पूर्णपणे डाव्या बाजूला वळवली होती. ती खिडकीबाहेर पडणाऱ्या अंधुक घाटांच्या रांगा, धुक्यांची चादर आणि डोंगरावरून कोसळणारे धबधबे पाहत होती. पण तिचं लक्ष निसर्गात नव्हतंच. तिचे दोन्ही हात तिच्या मांडीवर ठेवलेल्या त्या जुन्या डिझाईन फाईलवर इतके घट्ट आवळले गेले होते की तिच्या हाताच्या नसा ताणल्या गेल्या होत्या आणि नखांचे पांढरे डाग तिच्या त्वचेवर स्पष्ट दिसत होते. ती स्वतःच्या फुफ्फुसांमध्ये हवा भरून घेत श्वासांवर ताबा मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. पुण्याच्या त्या अनुग्रह बंगल्यातून आणि तिथल्या आठवणींच्या सापळ्यातून ती तात्पुरती सुटली असली तरी तिच्या मनातील भीतीचे वादळ अजूनही तसूभरही शांत झाले नव्हते. अनिकेत ड्रायव्हिंग सीटवर पूर्णपणे ताठ बसला होता. त्याचे दोन्ही हात स्टेअरिंग व्हीलवर इतके घट्ट आवळले होते की त्याचे मनगट पांढरे पडले होते. तो अत्यंत वेगाने गाडी चालवत होता, पण त्याचे लक्ष रस्त्यापेक्षा मयुरीच्या हालचालींवर जास्त होते. डाव्या हाताने स्टेअरिंग सांभाळत त्याने उजव्या हाताने गाडीचा गिअर बदलला. गिअर बदलताना त्याचा उजवा हात नकळतपणे मयुरीच्या डाव्या गुडघ्याला आणि तिच्या हाताला अतिशय स्पर्श करून गेला. तो स्पर्श इतका अचानक, ओलसर आणि अनाहूत होता की मयुरीच्या शरीरातून क्षणार्धात विजेची एक तीव्र लहर धावून गेली. तिने एका झटक्यात स्वतःला सीटमध्ये अजून मागे खेचून घेतले आणि तिचा श्वास काही सेकंदासाठी रोखला गेला. अनिकेतने तिच्या या दचकण्याकडे गाडीच्या समोरील लहान आरशातून अत्यंत बारकाईने पाहिले, पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखाच एक कठोर, भावहीन मुखवटा होता. त्याच्या मेंदूमध्ये, त्याच्या कानामध्ये अजूनही मयुरीच्या मावशीचे ते अर्धवट राहिलेले जड शब्द एखाद्या भूतासारखे गुंजत होते. ज्या रात्री तो भीषण अपघात झाला होता, त्या रात्रीनंतर तू हे सगळं. अपघात? कोणता अपघात? मयुरीने माझ्या करिअरसाठी, माझ्या या आलिशान जगासाठी स्वतःच्या आयुष्याची काय किंमत मोजली आहे आणि ती आज माझ्या इतकी जवळ बसूनही मला परक्यासारखी का वागवते आहे? या विचारांच्या चक्रामध्ये अनिकेतचा मेंदू अक्षरशः फाटून जाण्याची वेळ आली होती. तो गाडी चालवत होता खरा, पण त्याचं लक्ष मयुरीच्या चेहऱ्यावरील प्रत्येक रेषेवर होतं. तो मनातल्या मनामध्ये असा प्लॅन आखत होता ज्याने मयुरीच्या या खोट्या शांततेचा भिंत कोसळेल. लोणावळ्याच्या घाट संपता संपता धुक्याचा थर इतका दाट झाला की पुढची 5 मीटरची जागाही दिसेनाशी झाली. अनिकेतने गाडीची गती थोडी कमी केली. अचानक पुढच्या वळणावर एका मोठ्या ट्रकने समोरून येणाऱ्या एसटी बसला वाचवण्यासाठी अत्यंत वेगाने ब्रेक दाबला. ट्रकच्या वाठीमागचे लाल दिवे धुक्यात अचानक चमकले. ट्रकला धडकण्यापासून वाचवण्यासाठी अनिकेतने एका क्षणाचाही विचार न करता ब्रेकवर आपला पाय पूर्ण ताकदीने दाबला. गाडीचे टायर्स रस्त्यावर घासले गेले आणि ऑडी गाडी जोराने एका झटक्यामध्ये जागेवरच थांबली. त्या अचानक लागलेल्या भीषण ब्रेकमुळे मयुरीचा स्वतःवरचा ताबा सुटला. तिची सीट बेल्टची पकड सैल झाली होती आणि ती थेट पुढच्या डॅशबोर्डवर आणि काचेवर जाऊन आदळणार तितक्यात अनिकेतच्या जुन्या प्रेमी मनाच्या प्रतिक्षिप्त क्रियेने काम केले. त्याने स्वतःचा डावा हात मयुरीच्या छातीसमोर आणि खांद्याभोवती आडवा धरला आणि तिला पूर्ण ताकदीने स्वतःच्या बाजूला ओढले. मयुरी थेट अनिकेतच्या खांद्यावर आणि त्याच्या उबदार छातीवर येऊन कोसळली. या झटक्यात तिचा चष्मा तिच्या नाकावरून घसरून खाली पायापाशी मॅटवर पडला. काही प्रदीर्घ क्षणांसाठी गाडीच्या आतमध्ये फक्त आणि फक्त त्या दोघांच्या वेगाने चालणाऱ्या श्वासांचा आणि हृदयाच्या धडधडीचा आवाज येत होता. मयुरीचा चेहरा अनिकेतच्या गळ्यापाशी आणि छातीवर इतका जवळ होता की तिचा गरम, थरथरणारा श्वास थेट अनिकेतच्या मानेच्या त्वचेलाच स्पर्श करत होता. अनिकेतच्या डाव्या हाताची पकड मयुरीच्या पाठीवर आणि खांद्यावर नकळतपणे अधिकच घट्ट झाली होती. तिचे मोकळे सोडलेले, पावसामुळे किंचित ओलसर झालेले केस अनिकेतच्या चेहऱ्यावर, त्याच्या ओठांवर विखुरलेले होते. त्या केसांमधून पुन्हा एकदा तोच ओळखीचा, चंदनाचा आणि जुन्या दिवसांचा सुवास येत होता, ज्याने अनिकेतला कित्येक रात्री झोपू दिले नव्हते. तू तू ठीक आहेस ना मयुरी? कुठे लागलं तर नाही ना तुला? अनिकेतने अत्यंत हळूवार, थरथरत्या आणि आर्ता आवाजामध्ये विचारलं. त्याचा तो बिझनेस हेडचा कडक, कोरडा कॉर्पोरेट आवाज कुठल्या कुठे गायब झाला होता. तिथे फक्त तिचा जुना अनिकेत उभा होता. मयुरीची छाती वेगाने धडधडत होती, जणू तिचे हृदय बरगड्यात तोडून बाहेर येईल. तिने सावकाश आपले डोळे उघडले. डोळ्यांवर चष्मा नसल्यामुळे तिला अनिकेतचा चेहरा किंचित धुसर, अस्पष्ट दिसत होता, पण त्याच्या डोळ्यामधील ती अथांग काळजी, तो विरह आणि ते आजही जिवंत असलेलं आंधळं प्रेम तिला थेट तिच्या आत्म्यापर्यंत जाणवत होतं.
कॉलेजच्या दिवसांतही जेव्हा ते बाईकवरून किंवा जुन्या गाडीतून फिरायचे आणि असा अचानक ब्रेक लागायचा, तेव्हा अनिकेत नेहमी स्वतःचा हात असाच तिच्या समोर धरून तिचा ढाल बनायचा. काळाने दोघांना बत्तीसीत आणले होते, पण त्या स्पर्शाची जुनी सवय आजही तशीच जागी होती. "हो, मी ठीक आहे," मयुरी अतिशय क्षीण हलक्या आवाजामध्ये म्हणाली. तिची बोटं नकळतपणे अनिकेतच्या महागड्या फॉर्मल शर्टच्या कपड्यावर घट्ट आवळली गेली होती. ती उठण्याचा, स्वतःला मागे सारण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे शरीर जणू काही क्षणांसाठी अनिकेतच्या त्या ओळखीच्या मिठीमध्ये पूर्णपणे विरघळून गेलं होतं. दोघांशी नजरानजर झाली. चष्म्याशिवाय मयुरीचे ते मोठे डोळे अधिकच सुंदर आणि हळवे वाटत होते. अनिकेतने अतिशय संतपणे आपला चेहरा तिच्या चेहऱ्याच्या जवळ आणला. त्यांच्या ओठांमधील अंतर अवघ्या काही मिलीमीटरचेच राहिले होते. दोघांनाही एकमेकांच्या श्वासांची उष्णता जाणवत होती. कित्येक वर्षांचा विरहाचा आणि रागाचा काळ जणू त्या एका क्षणामध्ये जळून खाक होणार होता. पण तितक्यात मयुरीच्या पायापाशी पडलेल्या तिच्या बॅगेत असलेल्या फोनची स्क्रीन मोठ्याने उजळली. फोनचा रिंगटोन वाजला नाही, कारण तो सायलेंटवर होता. पण फोनचा तीव्र व्हायब्रेशनचा आवाज आणि स्क्रीनचा प्रकाश गाडीच्या अंधुक केबिनमध्ये पसरला. त्या आवाजाने मयुरी जणू एका मोठ्या स्वप्नातून जागी झाली. तिने दचकून स्वतःला अनिकेतच्या मिठीतून मागे घेतले. तिचा चेहरा लाजेने आणि संकोचाने लाल झाला होता. तिने अत्यंत घाईघाईने आपले विस्कटलेले केस नीट केले आणि खाली पडलेला चष्मा शोधू लागली. अनिकेतने एक मोठा श्वास सोडला, स्वतःला सावरले आणि खाली वाकून मयुरीच्या पायापाशी पडलेला चष्मा उचलला. चष्मा उचलून तिच्या हातात देण्याच्या प्रयत्नामध्ये त्याची नजर मयुरीच्या फोनच्या चमकणाऱ्या स्क्रीनवर गेली. स्क्रीनवर एका साधारण 7 ते 8 वर्षांच्या अत्यंत गोड हसऱ्या लहान मुलाचा फोटो वॉलपेपर म्हणून लावला होता. त्या मुलाचे विस्कटलेले केस आणि त्याचे डोळे, ते पाहून अनिकेतच्या काळजामध्ये काहीतरी तुटल्यासारखं झालं आणि स्क्रीनवर खाली फोन करणाऱ्याचे नाव येत होते. अंशू. अंशूचा फोन येत होता. मयुरीने अत्यंत घाईघाईने अनिकेतच्या हातातून चष्मा घेतला, तो डोळ्यांवर चढवला आणि फोन उचलला. तिचा तो मागाशी असलेला घाबरलेला, संकोचलेला आवाज एका सेकंदामध्ये बदलला. ती अत्यंत मऊ, वात्सल्यपूर्ण आणि प्रेमाने भरलेल्या आईच्या आवाजामध्ये म्हणाली, "हो अंशू सोन्या, बोल ना बाळा. आय एम सो सॉरी. आईचा फोन बॅगेत होता ना, म्हणून उचलला नाही. आई गाडीत आहे बेटा, मुंबईला चालली आहे. तू दूध पिलंस का रे राजा? मावशीजवळ शहाण्यासारखा बस, हट्ट करू नकोस. मी मुंबईला पोहोचले की तुला व्हिडिओ कॉल करते हां. बाय सोन्या." अनिकेतने गाडी पुन्हा गिअरमध्ये टाकली आणि हायवेवर आणली. गाडी खोपोली ओलांडून नवी मुंबईच्या दिशेने वेगाने धावू लागली. प्रवास आता संपत आला होता, पण अनिकेतच्या मनामध्ये आता एक नवीन, अत्यंत तीव्र तगमग सुरू झाली होती. तो वॉलपेपरवरचा अंशूचा गोड चेहरा, त्याचे ते डोळे जे कुठेतरी त्याच्या स्वतःच्या चेहऱ्याशी मिळतात की काय असा भास त्याला झाला होता, आणि मयुरीचा तो बदललेला आईचा मऊ आवाज, या सगळ्या गोष्टी त्याच्या काळजाला चिरत होत्या. हा मुलगा नक्की कोणाचा आहे? मयुरीने या मुलाला जगापासून आणि माझ्यापासून का लपवून ठेवलंय? काय संबंध आहे या पुण्याच्या बंगल्याचा, त्या मुलाचा आणि 10 वर्षापूर्वीच्या त्या रात्रीचा? दुपारचे 2 वाजून गेले होते जेव्हा अनिकेतची गाडी मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील BKC ऑफिसच्या भव्य अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये आली. गाडी थांबताच मयुरीने गाडीचा दरवाजा उघडला. तिने अनिकेतकडे एक नजरही टाकली नाही किंवा एक शब्दही न बोलता ती आपली बॅग घेऊन घाईघाईने गाडीबाहेर पडली. ती थेट लिफ्टच्या दिशेने निघून गेली. अनिकेत ड्रायव्हिंग सीटवर तसाच बसून राहिला. त्याने स्टेअरिंगवर हात मारला. त्याचा श्वास जड झाला होता. त्याने आपल्या खिशातून फोन काढला आणि त्याचा खासगी एजंट कदम याला फोन लावला. त्याचे डोळे आता रागाने, जिज्ञासेने आणि वेदनेने लाल झाले होते. "हॅलो कदम, मी मुंबईत पोहोचलोय. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही कायदेशीर मार्गाने किंवा बेकायदेशीर मार्गाने त्या कोरेगाव पार्कच्या अनुग्रह बंगल्याची आणि मयुरीच्या पुण्यातल्या गेल्या 10 वर्षांची संपूर्ण माहिती हवी आहे. तिने कुठे काम केलं, तिची बँक खाती कोणाच्या नावाने आहेत, ती पुण्यात कोणाकोणाला भेटायची, मला प्रत्येक लहानसहान डिटेल हवी आहे. आज संध्याकाळपर्यंत मला प्राथमिक रिपोर्ट मिळायला हवा. दॅट्स इट." अनिकेतने अत्यंत कठोर, आदेशात्मक आवाजामध्ये सांगितलं. "हो सर, मी समजलो. मी माझी पूर्ण टीम कामाला लावली आहे. पण मयुरी मॅडमचे रेकॉर्ड्स खूप गोपनीय आहेत. सरकारी पातळीवर काही गोष्टी ब्लॉक केलेल्या दिसतायत. तरीही मी जुने पोलीस रेकॉर्ड्स, कोर्टाचे दस्तऐवज आणि पुण्यातल्या स्थानिक लोकांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय," कदमने तिकडून अतिशय गंभीरपणे सांगितलं. अनिकेत गाडीतून उतरला आणि लिफ्टने 15व्या मजल्यावर आला. संपूर्ण दुपार तो आपल्या आलिशान केबिनमध्ये एरझऱ्या घालत होता. त्याच्यासमोर कोट्यवधी रुपयांच्या फाईल्स पडल्या होत्या. लॅपटॉपवर शेकडो मेल्स आले होते, पण त्याचं लक्ष कशातच लागत नव्हतं. केबिनच्या पारदर्शक काचेच्या पलीकडे मयुरी तिच्या डेस्कवर बसून अत्यंत शांतपणे, एकाग्र होऊन लॅपटॉपवर काम करत होती. तिची ती शांतता जणू पुण्यामध्ये किंवा गाडीमध्ये काही घडलंच नव्हतं. अनिकेतला अधिकच वेड लावत होतं.
तिने स्वतःभोवती जे व्यावसायिक कवच निर्माण केलं होतं ते भेदणं अनिकेतला कठीण जात होतं. संध्याकाळी ठीक 5:30 वाजले. ऑफिस सुटण्याची वेळ होत आली होती. कर्मचारी आपापलं सामान आवरत होते. तितक्यात अनिकेतच्या फोनवर कदमचं नाव चमकलं. अनिकेतने एका सेकंदात फोन उचलला आणि कानाला लावला. बोला कदम, काय मिळालं? कोणती केस आहे? तो मुलगा कोणाचा आहे? अनिकेतने लागोपाठ प्रश्न विचारले. कदमचा आवाज फोनवरून आला, पण त्या आवाजामध्ये कमालीचा हताशपणा आणि अपयश होते. सॉरी सर, खूप प्रयत्न केले पण माझ्या हाती काहीच लागलं नाही. काय? काहीच नाही म्हणजे काय? अनिकेत ओरडला. सर, मी पुण्यातल्या कोरेगाव पार्क भागातील जुन्या पोलीस स्टेशनमध्ये स्वतः जाऊन चौकशी केली. तिथल्या शेजाऱ्यांशी, जुन्या घरमालकांशी बोललो. मयुरी मॅडमने पुण्यात ज्या ज्या कंपन्यांमध्ये फ्रीलान्सिंग किंवा जॉब केला त्या कंपन्यांचे जुने ह्युमन रिसोर्स रेकॉर्ड्स तपासले. पण सर, तिथे कोणताही अपघात, कोणतीही पोलीस केस किंवा कोणतीही संशयास्पद कायदेशीर नोंद मयुरी जोशी यांच्या नावावर नाहीये. मयुरी जोशी यांचे संपूर्ण रेकॉर्ड्स अत्यंत क्लिअर आणि पांढऱ्या कपड्यासारखे स्वच्छ आहेत. ती पुण्यात एका साध्या मध्यमवर्गीय इंटेरियर डिझायनर म्हणून शांत आयुष्य जगत होती आणि त्या लहान मुलाबद्दल, अंशुमनबद्दल कोणतीही अधिकृत जन्माची किंवा दत्तक घेतल्याची संशयास्पद कागदपत्र सार्वजनिक रेकॉर्ड्समध्ये सापडत नाहीत. जणू काही कोणीतरी खूप मोठ्या राजकीय किंवा आर्थिक शक्तीने तिचे सगळे भूतकाळ, तिचे सगळे धागेदोरे पूर्णपणे पुसून टाकले आहेत, जेणेकरून बाहेरील कोणालाच तिथे काही घडल्याचा पुसटसा संशयही येऊ नये. तिथली शांतता खूप कृत्रिम आहे सर. कदमने हतबल होऊन सगळी परिस्थिती स्पष्ट केली. काहीच नाही मिळालं? अनिकेत हताश होऊन खुर्चीवर मागे कोसळला. त्याचा फोन पकडलेला हात सैल झाला. कदम, मावशी स्वतः त्या अपघाताबद्दल बोलत होत्या. मयुरी म्हणाली की माझं जग उद्ध्वस्त होईल जर सत्य समोर आलं तर. काहीतरी नक्कीच आहे जे तुम्ही शोधू शकत नाहीयेत. सॉरी सर, पण सध्या तरी कायद्याच्या किंवा कागदपत्रांच्या चौकटीत कोणताही पुरावा किंवा माग शिल्लक नाहीये. सगळीकडे फक्त आणि फक्त शांतता आहे. मी यापुढे काही शोधू शकलो तर नक्की सांगेन, कदम म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. अनिकेतने फोन टेबलवर फेकला. त्याने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. मयुरीने स्वतःचे रहस्य, स्वतःचा तो काळ इतक्या कष्टाने, इतक्या हुशारीने आणि इतक्या भक्कमपणे लपवला होता की कोणताही खासगी एजंट किंवा बाहेरील यंत्रणा ते शोधू शकत नव्हती. त्या रहस्याची चावी, त्या अपघाताचे सत्य फक्त आणि फक्त मयुरीच्या काळजातच बंदिस्त होतं. अनिकेत खुर्चीवरून उठला आणि केबिनच्या काचेच्या खिडकीपाशी आला. बाहेर मुंबईमध्ये पुन्हा एकदा संध्याकाळचे काळेकुट्ट ढगांचे साम्राज्य पसरले होते आणि मुसळधार पाऊस सुरू झाला होता. काचेच्या पलीकडे मयुरी तिची लॅपटॉप बॅग खांद्यावर अडकवून ऑफिसमधून घराकडे जाण्यासाठी लिफ्टच्या दिशेने चालली होती. तिच्या चालण्यामध्ये तोच खंबीरपणा होता. अनिकेत तिच्याकडे पाहत राहिला. तू जितकं हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करशील मयुरी, तितकी पुरावे पुसून टाकशील, मी तितकाच तुझ्या मागे येत राहीन. जर कदमला काही सापडत नसेल तर मी स्वतः प्रत्येक धागा शोधून काढेन. कारण तुझ्या डोळ्यातली ती भीती, तो गाडीतला स्पर्श आणि अंशूला पाहिल्यावर माझ्या काळजात झालेली ती धडधड खोटं बोलत नाहीये. मयुरी, मला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवंय, पुन्हा एकदा, आणि मी ते मिळवणारच. अनिकेतने खिडकीच्या काचेवर मूठ मारत मनाशीच एक अत्यंत कठोर आणि पक्का निश्चय केला होता. रहस्य अजूनही पूर्णपणे सुरक्षित होतं. मयुरीचा तो मोठा त्याग अजूनही अंधाराच्या गर्भात दडलेला होता. पण अनिकेतची सत्य शोधण्याची जिद्द आता एका नव्या भयानक पातळीवर पोहोचली होती. या दीर्घ गुंतवून ठेवणाऱ्या लव्ह स्टोरीचा सस्पेन्स आता अधिकच जड, गंभीर आणि रोमांचक झाला होता. कथेचा हा नववा, मोठा आणि सविस्तर भाग इथे एका मोठ्या सस्पेन्सवर थांबतो. अनिकेतला कदमकडून कोणताही पुरावा मिळालेला नाही, ज्यामुळे मयुरीचं गुपित अजूनही सुरक्षित आहे. पुढील भाग 10 मध्ये आता मुंबईत आल्यावर अनिकेत मयुरीला स्वतःच्या पद्धतीने बोलतं करण्यासाठी कोणती नवीन युक्ती वापरतो आणि त्यांच्यात कोणता नवा सामना होतो ते आपण पाहूया.